विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। घेऊन लक्ष्मणाचा दरारा शूर्पणखा आली पद्मपुरा। निर्नासिकी विरूपाकारा रुधिरधारा लागलिया। या ठिकाणी ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतायत की मागच्या अध्यायामध्ये भगवंताच्या श्रीरामाच्या आज्ञेनुसार लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक छेदन केलं होतं। त्यामुळं हातात खड्ग बघितला आणि माझा जीवच घेतो की काय या भीतीनं लक्ष्मणापासून पळालेली शूर्पणखा पद्मपुराच्या ठिकाणी राक्षस खराच्या सभेमध्ये गेलेली आहे। राक्षस सभेची मेळी शूर्पणखा आतुर बळी। ते सरकटली समोळी राक्षस कुळी गांजिली। राक्षस पाहणारी राक्षस विचार करतायत सभेमध्ये खराच्या बसलेली शूर्पणखा ही आतुरबळी आहे, हिला कुणीतरी गांजलंय आणि पूर्ण नाक छेदन केलेलं आहे, त्यामुळं कुणीतरी भयंकर आहे अशा प्रकारचा विचार सर्व करत आहेत। शूर्पणखा अति दूरधर तिथे विटंबिले तो महावीर। राक्षसा धाक लागला थोर निशाचर चळी कापती। निशाचर चळी कापती, जी वाईट लोक असतात, जी दुष्ट असतात, ती सर्वात जास्त प्राणाला घाबरत असतात। ही राक्षसीन एवढी भयंकर आहे आणि हिची विटंबना केली आहे, पण सामान्य विटंबना नाही, आखं नाक आणि ओठ कापलेले आहेत। याचा अर्थ कुणीतरी महाबळी, कुणीतरी भयंकर योद्धे या दंडकारण्यामध्ये आलेले आहेत, म्हणजे आपल्याला निश्चितच मारणार आहेत। म्हणजे चांगल्याची प्रगती किंवा चांगल्याचं आगमन हे दुष्टाला चळकाप निर्माण करत असतं, जे शूर्पणखेच्या नाक छेदण्यावरून राक्षस भयभीत झालेले। शूर्पणखेचे विरूपकरण देखोनिया खर दूषण। कोपा चळले अति दारुण क्रोधे गरजोण पुसत। आणि ते शूर्पणखेचं विरूपकरण, विद्रूप अशा प्रकारचा तिचा आकार बघितला, तिचं रडणं बघितलं, दोन्ही भावांना खर आणि दूषण यांना राग आलेला आहे। आणि रागामध्ये शूर्पणखेला काय विचारतात? शूर्पणखा शंख करुण दुःखे पडली मूर्छापन्न। तिचे देखोनी विरूपकरण खर आपण विस्मित। खर आश्चर्यचकित झालेला आहे, राग तर आला, परंतु मोठ्याने त्या ठिकाणी आरडून मूर्छित पडली शूर्पणखा, सांगत असताना, आक्रंदन करत असताना। आणि त्याला सुद्धा आश्चर्य वाटतंय, एवढी भयंकर सामर्थ्यशाली आपली स्त्री, आपली बहीण असणारी कधीच रडत नव्हती, हिच्यामुळं बरेच रडले पण ही रडली नाही, ही येऊन त्या ठिकाणी मूर्छित पडलीये, याचा अर्थ काहीतरी भयंकर आहे। ओष्ठ नासिका छेदो निमुळी उघडी पाडिली दाताळी। ऐसा कोण बळिया बळी रक्ते न्हानिली शूर्पणखा। ऐसा कोण बलिया बळी, नाकासहित बोट सपाट केलेत म्हणला।
असा कोण बळी असेल, कुणा एवढं सामर्थ्य केलं, एवढं त्या ठिकाणी धाडस केलं असेल, याच आश्चर्य आणि विचार. कारण कसं आहे, ज्यांना आघाताची सवयच नाही, ज्यांनी केवळ अन्यायच केलाय, त्यांच्यासाठी हा खूप मोठा सदमा असतो. ज्यांना फक्त आक्रमण करण्याची सवय आहे, कधी मार खाण्याची सवयच नाही, त्यांच्या घरात हे घडलंय, त्यामुळे आश्चर्यचकित झाले. बळीया बळी शूर्पणखा, इचा चळकाप इंद्रादिका, इचा धाक अंतका, हे तिही लोका दुर्धर. हे तिही लोका दुर्धर, हिचा धाक इंद्रादिका. इंद्रादिक सुद्धा हिचं नाव घेतलं तर घाबरते. राक्षस दानव मानवात कुणातच हिची छेड काढणं वेगळं, हिला पाहण्याची हिंमत नाही. एवढी सुंदर दिसते, कारण जन्मताच सुपासारखे नख होते महाराज, मोठी झाल्यास कसली दिसत असत. आणि हीच नाक कुण कापला असल याचा विचार कर. ऐसे ते अतिबळिष्ठ, कामरूपी कपटे वरिष्ठ, इचे केले सरसपाट, ऐसा वीर उद्भट कोण आहे. ऐसा वीर उद्भट कोण आहे, असा भयंकर कोण वीर असेल, हिच नाक कान कापलंय. एवढी ताकदवान असणारे, काम अपेक्षेनं छळण्यासाठी किंवा कामाच्या कारणानं हिनच त्या ठिकाणी गेल्यानंतर हिचा त्या ठिकाणी जे काही विद्रुपीकरण झालेलं आहे, याचं धाडस कोण केलं याबद्दलचा विचार कर. भगिनीचे निकै वाडे, खर बंधू पुसे वाडे कोडे, तव ते सक्रोथ रडे, तापसी गाढे गांजिले. आश्चर्यचकित झालेला खर विचारू लागला, दीदी ताई, तुला कुण त्रास दिलाय? मग आता कुण त्रास दिलाय म्हणल्यानंतर सांगना गेली, आधी मोठ्यानं गळा काढला, मला मोठमोठ्यानं रडू लागली आणि म्हणू लागली, दादा, अरे मला मारणारे कुणी भयंकर शत्रू नसून एक तापसी आहेत, तपश्चर्या करणारे आहेत, अशा प्रकारे म्हणते. तरी ते तापसी नवती ब्राह्मण, क्षत्रिय नव्हेती साधारण, वैश्य शूद्र नव्हेती जाण, योद्धे दारुण महावीर. योद्धे दारुण महावीर. दादा, नुसते तापसी नाहीत, ते ब्राह्मण वगैरे पूजा करणारे ना, आपल्याला भिवून पळणारे नाहीत दादा. आणि क्षत्रिय आहेत तर सामान्य क्षत्रिय नाहीत, कारण ही क्षत्रियांना सुद्धा घाबरत नव्हते ना राक्षस. सामान्य क्षत्रियांना तर हे खाऊन टाकत होते. त्यांना सांगितलं, साधे क्षत्रिय नाहीत, वैश्य शूद्र कुणीच नसून जणू काही काळच आहेत, अशा प्रकारे तिला सांगायचंय. दोघे दारुण राजकुमार, गौरश्याम अतिसुंदर, चीर कृष्ण जिणांबर, राजीव नेत्र राजस. राजीव नेत्र राजस त्या ठिकाणी सांगू लागलेली आहे. दोन राजकुमार आहेत, एक सावळा आहे, एक गोरा आहे, अत्यंत मनोहर आहेत, बघितल्यानंतर दृष्टी रमते, असे सुंदर आहेत. असं आपलं विरूपीकरण झाल्यानंतर सुद्धा भगवंताचं मात्र रूप वर्णन करते. ज्येष्ठानावर गुणंदन, कनिष्ठानाव लक्ष्मण, अतिसुंदर ते दोघे जण, त्या ऐसा आण असेना. त्या ऐसा आण असेना. सौंदर्यामध्ये एक अद्भुत ताकद असते. मोठ्याचं नाव श्रीराम आहे, बारक्याचं नाव लक्ष्मण आहे, आणि एवढे सुंदर आहेत, एवढे सुंदर आहेत. आता हिच नाक कापलंय, आखर रक्तानं नाहलंय, तरी सुद्धा काय म्हणते, एवढे सुंदर आहेत की त्यांच्यासारखं कुणीही सुंदर नाही, अशा प्रकारे. कारण ते रूपच असं आहे महाराज, एकदा बघितलं की वेध लावतं आणि पुन्हा पुन्हा आकर्षित करणारं भगवंताचं रूप
एवढ्या कठीण समयात सुद्धा वर्णन करते. इंद्रादिदेव मदन मूर्त श्रीरामा पुढे ते खद्योत दानव मानव मशकतेथ शोभा अद्भुत श्रीरामी. शोभा अद्भुत श्रीरामी. इंद्रादिक देव खद्योत आहेत. मदन सुद्धा जिथं फिका पडतो, तेजहीन होतो. राक्षस दानव मानव ही तर शूद्र आहेत, सामान्य आहेत, त्याच्या सौंदर्यापुढे उभे राहू शकत नाहीत. एवढा राम सुंदर आहे. ज्येष्ठा श्रीरामाची नारी लावण्य राशी सीता सुंदरी रमा नपवे तिची सरी ती ऐसी दुसरी असेना. ती ऐसी दुसरी असेना. त्या ठिकाणी सांगू लागलेली आहे, ज्येष्ठ असणाऱ्या रामाची पत्नी लक्ष्मीला सुद्धा फिका पाडेल. लक्ष्मी, पार्वती या सर्व देवींना सुद्धा फिके पाडेल. एवढी सुंदर आहे, सुकुमार आहे. अशा प्रकारे सीतेच्या स्वरूपाचं वर्णन सुद्धा करते. होता सीतेचे दर्शन निवाले माझे दोन्ही नयन देखताची श्री रघुनंदन काया वाचा मन निवाले. सीतेचं दर्शन झाल्याबरोबर माझी दृष्टी तृप्त झाली आणि रामाचं दर्शन झाल्यानंतर काया वाचा मन. अहो, द्वेष रूपानं छळायला आलेल्या राक्षसांना जर एवढं सुख देतोय की नाक कापल्यानंतर सुद्धा त्या सुखाची आठवण जात नाही. कारण सर्वांगी सुंदर आणि सतत आनंद देणारा असा तो भगवान आहे, ज्याचं वर्णन ती करते. देखता श्रीराम लक्ष्मण मी पावले समाधान पुत्र द्वेषे त्यासी आपण कपटे छळन करू गेले. अशा रामाला बघितल्यानंतर अंतःकरणात तर समाधान झालं, परंतु जी लोक द्वेषी असतात, जी लोक लोभी असतात, अशी लोक भगवंताकडून मिळालेल्या त्या सुखाचं समाधान मानून शांत राहू शकत नाही. द्वेष त्यांना दुष्कृत्य कार्य करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. ती म्हणतीये, माझ्या पुत्राच्या शोकाच्या द्वेषानं मी त्यांचं छळन करायला गेले, अशा प्रकारे सांगतेय. त्यासी न चले कपटाचा छळ त्यासी न चले क्रोध सबळ सिद्धी न पवेची माझे सळ तीही तत्काळ विटंबिले. दादा, त्यांच्या पुढं द्वेष, त्या ठिकाणी छळन चलत नाही. त्यांच्या पुढं क्रोधाचं बळ चलत नाही. त्यांच्या पुढं आपले सगळेच फॉर्म्युले फेल आहेत. कारण राक्षसाची सूत्रच काय म्हणत, क्रोध, छळन, तर हे काही चलत नाही. मी गेले पण असलं केलंय दादा म्हणू लागले. पाय देऊनी उरासी लक्ष्मणे छेदिले नासिकेसी जया सांगे म्हणे बळिया पासी ते मी तुम्हा पासी सांगू आले. दादा, ते लक्ष्मण नावाच्या पोराला बक्कळ त्रास दिला मी. पत्नी बनण्याचा बक्कळ नाटक केलं, पण त्यानं हिसका दिला उरावर, पाय दिला, नाक कापलं. आणि एवढंच नाही, तुझे कोण आहेत कैवार घेणारे ताकदवान, त्यांना जाऊन सांग मी केलंय म्हणून. बिनधास्त तिथं उभा आहे. दादा, तुझ्या ताकदीचा आश्रय घेऊन तू तरी माझा कैवार घेशील म्हणून मी इथं आले हो. तिला कुठून खराला जाग करायचं होतं आणि रामाच्या दाडत द्यायचं होतं, त्यामुळं त्या ठिकाणी असे शब्द वापरते. या परी गांजिले तापसी करा माझ्या कुडाव्यासी म्हणून लागली पायासी उकसा बुकसी स्फुंदत. भाऊ बहीण भावाच्या पाया पडते.
म्हणून माझ्या कुडाव्यासी माझा कैवार घ्या, मला तर तुमच्याशिवाय कुणीच नाही म्हणली. आणि इथं कोण आहे? रावण तर लांब आहे. यानं मग नाक त्या ठिकाणी कापलेला आहे. माझा कैवार घ्या, तुमच्या ताकद आहे म्हणून पायावर लोळू लागलीये. हा, त्यासी तू पाडिसी रणी, त्याचे नळी मी बैसोणी. घट घटा रुधिर प्राशणी, नवसमणी दृढ केला. म्हणली हे दादा, याताना मी नवस केलाय. माझा भाऊ लईच ताकदवान आहे, याचा विचार मी केला. आणि तू त्याला रणांगणात मारावं, आणि त्यानं खाली पडल्यानंतर मी त्याच्या उरावर बसून गट 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 रक्ताचा घोट घेते. बघा, जी द्वेषी आहेत, जी राक्षस आहेत, एवढं सुंदर वर्णन केलं राम, एवढा सुंदर आहे म्हणून. पण त्या सौंदर्यावर आक्रमण करू नये ही भावना आहे का? अजिबात नाही. म्हणजे कधीच न सुधारणाऱ्यांना राक्षस मानावं. कितीही प्रेम केलं तरी सुधरत नाही त्यांना राक्षस मानावं. ती राक्षसी प्रवृत्तीने म्हणू लागली, दादा माझा नवस आहे, एकदा मला फेडू दे. ऐकोणी भगिनीचे वचन, कोपा चढले खर दूषण. निधडे राक्षस 14 जण, अति दारुण धाडिले. आणि त्या ठिकाणी बहिणीचं बोलणं ऐकलं, राग आला, लालबुंद झाले. एक गोष्ट, जर अन्याय साध्यानं केला असेल असं वाटलं तर त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी कुणी बी उठत आहे आणि रागानं उठत आहे. पण अन्याय श्रीमंतानं केलाय काळवा महाराज, घरच्यालाच म्हणते जरा गब्बस एवढी वेळेस. यांना वाटलं हाईत कोण? तापसी आहेत, एका झटक्यात जाऊन मारू. म्हणून त्या ठिकाणी रागानं लालबुंद झाले, बहिणीला धीर देऊ लागले, आता जाऊन मारताव अशा प्रकारे वल्गना करतायत. तुम्ही पंचवटी जाऊन, श्रीराम लक्ष्मण मारुणी. सीता आणावी धरोणी, रुधिर प्राशणी शूर्पणखे. आणि त्या ठिकाणी खर दूषण सांगू लागलेले आहेत. राक्षसांना बोलवलं 14,000 आणि सांगितलं, तुम्ही काय करा, त्या ठिकाणी राम लक्ष्मणाच्या ठिकाणी पंचवटीला जा, राम लक्ष्मण दोघांना पण मारा, सीता घेऊन या आणि त्यांची प्रेत सुद्धा आणा, कारण आमच्या बहिणीनं नवस केलाय, तिला रक्त प्यायचंय. शूर्पणखेचे मनोगत, त्या दोघांचे प्राशवे रक्त. ते ऐसा द्यावया अतृप्त, दूत त्वरित पाठविले. आणि माझ्या बहिणीला तिचं रक्त त्यांचं रक्त प्यायचंय म्हणून दूत पाठवले. महाराज जावा, रामाला धरून आणा, सीतेला लक्ष्मणाला धरून आणा आणि माझ्या बहिणीचा नवस पूर्ण होऊ द्या. जसं काय बाजारातला भाजीपालाच आहे अशा प्रकारे गप्पा मारतोय. राक्षस सत्राणे गरजत, दोघावरीच वदा दूत. बापुडे कायसे रघुनाथ, निमिषेर्धात माराया. निमेषार्धात मारावया. 14 महाराज रोज तूप खालेले आणि कधी मार खाल्ल्याचा पत्ताच नाही, कधी मारच खाल्ला नव्हता. ते 14 जण म्हणले, काय आमचा मालक बी खर आहे, मारायचे दोघं आणि पाठवायला 14 जणांना, मी एकटाच जातून सगळं काम करून येतो. अशा आविर्भावामध्ये राक्षस गर्जना करतात. रुधिर प्राशावया देखा, सवे दिधली शूर्पणखा. तिने दाखविली पंचवटिका, रघुकुळ टिळका समवेत. आणि जर धरले तर रक्त पिण्यासाठी हिला किती हाऊस होती बघा. सोबतच गेली महाराज, पण हाऊस आहे पण मनात भीती आहे. लांबून दाखवू लागली, हो का रे, तेव्हा तिथं राम लक्ष्मण आहे. समोर जाण्याची हिंमत होत नाही, झाडाच्या मागूनच खुणवू लागली, तिकडं राम लक्ष्मण.
कातिया त्रिशूळ तोमर झेलिती शस्त्रांचे संभार 14 राक्षस अति दुर्धर श्रीरामा समोर लोटले. आणि जात असताना हातामध्ये कात्या असतील, कुऱ्हाड असतील, त्रिशूळ असतील, तोमळ असतील, अशा प्रकारे झेलू लागली. आता माझ्याच घायानं मारणार बघ. दुसरा म्हणू लागला नाही मी मारणार. अशा प्रकारच्या वल्गना करत करत रामचंद्र प्रभूंच्या आश्रमासमोर आलेले आहे. एक म्हणे श्रीरामासी मी मारीन मुद्गलेसी. एक म्हणे मी लक्ष्मणासी पट्टिशेसी मारीन. जाता जाता रिकाम टेकडे गप्पा हाणू लागले महाराज. एक म्हणला हे बघ मुदगलाचा ठोका देऊन राम जीवच मारतो बघ. दुसरा म्हणला मग मी काय गप बसतो का? मी बी पट्टिसाचा ठेका देतो, एकाच ठेक्यात लक्ष्मण गार करतो. दोघच जण काम करूया बघ. हे रिकामा पसार आपल्या माग आलाय मागच्यांना म्हणू लागले. आपापल्या वल्गना करत. एक म्हणे मी दोघासी शस्त्रे सहित गिळीन त्यासी. एक म्हणे तूची खासी वाटा आम्हासी पाहिजे. एक म्हणला त्रिशूळन पर्सन मुदगल लागत असते का? राम आणि लक्ष्मणाला बाणासहित गिळतो म्हणला. कारण मी पहाटेपासून काय दुसरं खातोय का? अवलाद राक्षस महाराज जे पहाटेपासून दुसरं खातच नाहीत त्यांना राक्षस मानावं. तेव्हाचे बिन आताचे. त्या ठिकाणी म्हणू लागले राम लक्ष्मणाला एकटाच खाऊन टाकतो. दुसरा म्हणला तुला एकट्याला खाऊ देत असताव का? म्हणला आम्ही काही उपाशीच राहावं का? आम्हाला पण खायचंय. अशा प्रकारे त्या ठिकाणी राक्षस बोलतायत. एक म्हणे हे मारून वीर शूर्पणखा प्राशील रुधिर. मांस विभागोणी समग्र अति अरुवार आरोगू. आणि एक जण म्हणला अरे गैरी आहेस का काय? आपल्या राजानं त्याची बहीण पाटील आहे म्हणला, तिचा नवस आहे. तू जर अख्खाच राम गिळला असत तिचा नवस. दुसरा म्हणला तिचा नवस फक्त रक्त प्याचा आहे. आपण काय करू? तिला रगत पिऊ देऊ आणि उरलेले राम लक्ष्मण वाटून घेऊ तुकडे करून. अशा प्रकारे. कारण स्वप्न बघायला आणि गप्पा मारायला काही जातं का महाराज? मारू लागले. एक म्हणे या दोघासी धरोणी नेईल खरापासी. तो रक्त देईल भगिनीसी मांस त्यासी भोजना. आणि एक जण म्हणला माणसाचं मांस हे आपण गरीबाला खायला भेटत असते का? म्हणला राम लक्ष्मणाला धरून नेऊ, खरापाशी उभं करू, ते त्या ठिकाणी रक्त आपल्या लाडक्या बहिणीला देईल आणि मांस ते खाईल. अशा प्रकारे सुद्धा मत वेगवेगळी मांडतायत. ते दोघे आम्ही बहुत विचार कायसा येथ. म्हणून राक्षस पिलंगत आश्रमात निघाले. आश्रमाच्या ठिकाणी राक्षस निघालेले आहेत न घाबरता. कारण ते दोघे आम्ही बक्कळ आहोत आणि जायचंय. आता राक्षस जात असताना ते वाटण हरिपाठ थोडंच म्हणणार आहे. अशाच गप्पा करत असतात महाराज ते. असं करू तसं करू, याला मारू त्याला मारू. आता बी बघा ना, इथं बॉम्ब ठेव तिथं बॉम्ब ठेव, राशन देणाराला शिव्या देऊ. ही राक्षसाचा विषय. ज्यांच्यामध्ये फरकच पडत नाही त्यांना राक्षस म्हणायचं. ते त्या ठिकाणी वल्गना करू लागलेले आहेत. आम्ही भरपूर आहोत, बिनधास्तपणे जाऊ, मारूयात. श्रीराम सीता लक्ष्मण आश्रमी नित्य सावधान. तव चवदा राक्षस देखोण श्री रघुनंदन हसिला. आणि त्या ठिकाणी राम लक्ष्मण सदैव सावधान होते महाराज. आणि ही 14 राक्षस आले आणि बघितल्यानंतर हसू लागले. कारण समर्थ कुणाला घाबरत नाही. 14 जण आलेत म्हणून आश्रम सोडून पळून जायची प्लॅनिंग नाही केली ना त्यांनी. हसू लागले. कारण स्वतः मसन वाट्यात चलत जाणं
ही राक्षसांबद्दलची विचित्रता आहे. माणसाला उचलून न्यावं लागतं आणि हे मात्र स्वतः येत आहेत, मरणाकडे येत आहेत. याचा आनंद आणि हास्य रामाला वाटतंय. श्रीराम म्हणे रे लक्ष्मणा, राक्षस आले 14 जण, एकेची बाणे घेईन प्राण, धनुष्य बाण दे वेगी. रामाने लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा 14 जण गिराईक आले म्हणले भावनेला. कारण आपला धंदा आहे. मग क्षत्रिय मिलिटरी मॅनला समोरून आक्रमण झालं की बरं वाटतं, आनंद वाटतो, जोश येत असतो. तशा प्रकारे राम म्हणले, लक्ष्मणा धनुष्य दे, एकाच बाणात जीव घेतो, पहा तर. माझ्या बाणाचा महामारू, तुम्हा दोघे पहा सादरू, म्हणून उठिला श्री रघुवीरू, धनुष्य शरू सज्जिला. माझा रणभूमीच्या ठिकाणी युद्ध चातुर्य जे आहे, माझं जे सामर्थ्य आहे, ते तुम्ही दोघ जण या ठिकाणी बसून बघा. म्हणून हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे. रामचंद्र प्रभू निघाले. श्रीराम म्हणे राक्षसासी, आम्ही गंगा तीरी तापसी, तुम्ही का आले ती मरायासी, कोणे तुम्हासी धाडिले. आणि रामचंद्र प्रभू बोलत असतानाची मर्यादा आहे. ती काय चर्चा करतायत आणि राम काय बोलतायत हे रामायणातून शिकायचं. किती बी समोरच्यानं टीका करू द्या, ते स्थिर उत्तर देतो ना, त्याला भगवान म्हणावं. रामचंद्र प्रभू म्हणू लागलेले आहेत, अरे तुम्ही 14 जण हातामध्ये शस्त्र घेऊन गर्जना करत आमच्या आश्रमाच्या ठिकाणी येत आहेत. आम्ही तर वनातले तापसी आहोत, तपस्वी आहोत. आम्हाला त्रास देण्यासाठी तुम्हाला कुण पाठवलंय, असं प्रभू बोलतात. अरे तुम्ही दोघे जणी, विटंबिली खराची भगिनी, तापसी म्हणून करिता ग्लानी, तुम्हासी कोणी सोडिना. राक्षस म्हणले, होय आमच्या राक्षसाच्या, आमच्या राजाच्या बहिणीचं नाक कापलाव आणि आता स्वतःला ऋषी म्हणाला. असले महाराज असतील का म्हणला, बाईचं नाक कापले तुम्ही, आणि आता तुम्ही ऋषी स्वतःला म्हणल्यानं काही बसणार हो का म्हणला. आम्हाला आदेश आहे, आम्ही तुम्हाला सोडित नाहीत. अशा प्रकारे राक्षस बोलतात. तापसी आणि धनुष्यबाण, स्त्रीचे करावे विटंबन, धन्य धन्य तुमचे तापसपण, आपण लाजाना. आपण लाजाना. सकाळपासून शूद्र कर्म करणारी शूद्र लोक, नीच लोक, परंतु चांगल्याला धर्म शिकवायला पुढे असतो. काय म्हणू लागले, अरे तपस्वी तर आहात, मग हातामध्ये धनुष्य कशाला घेतले रे? तपस्याचा वेश असा असतो का? आणि तपस्वी तर आहात, स्त्रीची विटंबना करतात का? महिलांची छेड करतात आणि स्वतःला महाराज म्हणतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी दाबून बोलू लागले महाराज. आता मी बघा, ज्याच्या वागण्यामध्ये अत्यंत वाईटपणा आहे, तो सुद्धा चांगल्याला रस्त्यात अडवून बोलतो. हे शोभतं का तुला? अशा प्रकारे रामाला म्हणू लागला, किती जरी गोड बोललास आणि ऋषी झाल्याचा प्रयत्न केलास, तरी आता आम्ही सोडित नाव. ऐसे बोलून समजती, शस्त्रे सांडिली नेनो किती, बाण धनुर्वाढ हा श्री रघुपती, हातीचे हाती छेदिली. आणि अशा प्रकारे बोलले, आणि रामाचं पूर्ण बोलणं ऐकून घेतलं का? नाही. रामाला काही सावध म्हणले का? नाही. असावधपणे जे शस्त्रपात करतात त्यांना राक्षस म्हणायचे. बिनधास्त 14 जणांनी सुद्धा त्या ठिकाणी जेवढे शस्त्र होते ते रामावर सोडले. रामानं एका सेकंदात तोडले. श्रीराम बाणाच्या कडाडी, राक्षसा वळली मरकुंडी,
डोळ्या पडली झापडी केली बापुडी क्षणा माझी. केली बापुडी क्षणा माझी. रामाचा बाण सुटला, शस्त्र तर तुटली, पण डोळ्यातली झोपच गेली महाराज. कारण त्यांना वाटू लागले, येताना म्हणले होते मी खातो, ह्यो करतो, त्यो करतो, असं करतो. बाणाचा आवाज बघितला की डायरेक्ट हातात घेतलेला दंडुका दिसू लागला महाराज यमाचा. अशा प्रकारचा प्रकार राक्षसांबाबतीत झालेला. हटकपत्री घेऊनी बाण चतुर्दश विधींचे विधान. अभिमंत्रोणी सोडिता बाण घेतला प्राण चवदांचा. घेतला प्राण चौदांचा. 14 जणांचा प्राण घेतलेला एकाच बाणात. हटकेश्वर ना, हटकेश्वर नावाचा बाण घेतलेला आहे. एक बाण सोडलेला आहे आणि एकाच बाणात समर्थाचा एकच ठोका बस असतो महाराज. मग क्यों 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 होत. तशा प्रकारे या ठिकाणी 14चे 14 राक्षस एकाच बाणात मेले. जे रामाचं मांस वाटून खाण्यासाठी आलते ना, सपाट झाले. आतुरबळी सोडिला शर भेदोणी चबदांचे शरीर. धरणी पाडिले महावीर श्रीराम निज विजयी. श्रीराम निज विजयी. बाण सोडला आणि बाणाच्या ताकदीनं 14 जणांचं शरीर आणि जीव वेगळा केला. शरीर रणभूमीच्या ठिकाणी सांडलेले आहेत. एकाच बाणात हा पराक्रम केलेला आहे. अशा प्रकारचे अतुरबळी वीर असणारे भगवान रामचंद्र प्रभू आहेत. भेदोणी चबदांचे शरीर गगनी परिभ्रमेशर. केऊता त्रिशिरा दूषण खर तेही सत्वर वधावया. 14 जणांचा निपात एकाच बाणात केलेला आहे आणि तोच बाण आकाशात फिरून बघू लागला. खर दूषण त्रिशरा कुठं आहेत का, अशा प्रकारे सांगतात. खर दूषण नाढळता बाण रिघाला श्रीराम भाता. हस्त लाघव श्री रघुनाथा देखोणी सीता विस्मित. देखोणी सीता विस्मित. एकाच हातानं एकच बाण 14 जणांची मुठमाती करून बाण बघू लागला. कुणी उरलंय का. हे हस्त लाघव बघितलं. आपले पती असणारे रामचंद्र प्रभूंनी एवढा पुरुषार्थ केलाय याचा आनंद पाहणाऱ्या सीतेला झालेला. विस्मय करती खेचर श्रीराम स्वये रणरंग धीर. एकांग वीर श्रीराम. एकांग वीर श्रीराम. आकाशात असणारी खेचर पशुपक्षी विचार करतायत. एकच बाण सोडला आणि एकट्यानं 14 मारले. राम हे एकांगवीर आहेत. एकांगवीर त्याला म्हणावं ज्याला कुणाच्याच सहकार्याची गरज असत. ज्याला सहकार्याची गरज आहे ते एकमेकांवर विसंबलेले असतात. रामचंद्र प्रभू एकांगवीर आहेत याचा विचार सर्वजण करतायत. तव 14 जणांचे पाठीसी देखिले नकटे शूर्पणखेसी. लक्ष्मण धावला मारावयासी तव ते अति आक्रोशी पळाली. त्या 14 जणांच्या माग, झाडाच्या माग राम आणि लक्ष्मण मेल्यानंतर रक्त पेण्याची वाट बघत बसलेली शूर्पणखा लक्ष्मणाच्या दृष्टीला पडली महाराज. पडल्याबरोबर हातात खडगे घेऊन निघाला. मला हिचा गुत्ताच काढितो, कारण हिनच राक्षस आणले होते. हा का पडला माझे हटी मारू धावे देखता दृष्टी. धाके पळता उठा उठी धाक पोती नमाये. धाक पोटी न माये.
त्या ठिकाणी शूर्पणखा म्हणू लागली, माय हे का माया मुळावर उठलंय, बघितलं की तलवारच घेऊन याले अंगावर, माझा गुत्ताच काढतय म्हणली. धाकण माग बघितलंच नाही महाराज, तिनं नॉनस्टॉप पळू लागली. छातीमध्ये दम मात नाही, पण शूर्पणखा थांबत नाही. नकटे मुख घेऊन येथ प्राश आमुचे आली रक्त, बाणे करिता तिचा घात धरिला हात श्रीरामे. नकट तोंड घेऊन म्हणले, आमचं रक्त पेण्यासाठी आली आहे, हिचा काटाच काढतो. म्हणून त्या ठिकाणी हातामध्ये खड्ग घेऊन निघालेल्या लक्ष्मणाला रामचंद्र प्रभूंनी हात धरला आणि काय म्हणतात ऐका. करुणये स्त्रियेचा घात, हात व मुख्यत्वे शास्त्रार्थ, आणिक एक आहे वृत्तांत सावचित्त अवधारी. लक्ष्मणाला रामचंद्र प्रभू सांगू लागलेले आहेत, लक्ष्मणा, स्त्रीचा घात करू नये, हा शास्त्रार्थ आहे. परंतु शास्त्रार्थच राम सतत पाळतात का, हा विषय. रामांनी सांगितलं गुह्यार्थ सांगतो, कारण स्त्रीचा घात करू नये तर ताटिका का मारली, कृष्ण अवतारात पुतना का मारली. परंतु लक्ष्मणा, केवळ मी तुला शास्त्र सांगत नाही, याच्यामध्ये गुह्य सुद्धा आहे, ते तुला सांगतो, ऐक. जैसा सांडस भात्या जवळी, तापला घाली घाया तळी, तैसी शूर्पणखा कंकाळी, राक्षस कुळी घातकी. अरे लक्ष्मणा, घिसड्याचं कधी बघितलंयस का म्हणले भात. त्या घिसड्याच्या भात्यापाशी काय असते, ती पळी असते, सांडस. ती काय करत असते, भात्यामध्ये जे गरम झालंय त्याला ते ठोकण्यासाठी जी काही आयरन असते त्याच्यावरती आणून ठेवण्याचं काम कोण करत असते, सांडस करत असते. तसं पापानं तप्त झालेली राक्षस आपल्या कचाट्यात आपल्या बाणासमोर आणून देण्याचं काम ही पळी बनून, सांडस बनून शूर्पणखा करणार आहे. त्यामुळं त्या इकणावर मारायचं असतंय म्हणले राम, पळीवर मारायचं नसतंय. कारण पळीवर जर मारलं तर आपलं रोजचं येणं बंद होतंय. अशा प्रकारे त्या ठिकाणी लक्ष्मणाला सांगताय. इचेने योगे जाण, वधिजेती रावण कुंभकर्ण, ईस न मारावे आपण राक्षस दळण इचेनी. राक्षस दळण इचेनी. अरे लक्ष्मणा, रावण कुंभकर्ण भयंकर राक्षस हिच्यामुळं मारणार आहेत. हे तर आपल्या धंद्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, मार्केटिंग करणारी आहे. राक्षस आपल्यापर्यंत आणून देण्याचं काम ही करणार आहे. त्यामुळं हिला मारणं योग्य नाही, अशा प्रकारे लक्ष्मणाला समजून सांगतात. जेवी दळणारी जात्यापासी, वैरण घाली घासो घासी, तेवी शूर्पणखा आम्हापासी, राक्षसासी वैरिल. राक्षसासी मारील. दळणारी जी काही असते, सकाळी सकाळी ओव्यावर जात्यावर दळते, तिच्या जवळ वर्ण असते. वर्ण म्हणजे ते धान्य, ती काय करत असते, उचलून जात्यात टाकत असते. तशा प्रकारे लक्ष्मणा, राक्षसांचं दळण करणारी ही बाई आहे आणि आपण जात आहोत. आपलं काम आलेल्याला भरडी नाही आणि तिचं काम आपल्याकडे उचलून टाकणं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी, त्यामुळे दळणारी म्हातारी मारली तर जात्याचा कार्यक्रमच बंद होतो ना. अशा प्रकारे राम सांगू लागलेले आहेत, राक्षस आपल्या सामटीत आणून देण्याचं काम करणारे शूर्पणखा मारू नये. पहिले वैरण खरदूषण, दुसरे लंकेश प्रधान, तिसरे वैरण कुंभकर्ण, चौथे जाण इंद्रजित. चौथे जाण इंद्रजित. राम म्हणले, यार आता तर कुठं धंद्याला सुरुवात झाली. बहुणीचं गिराईक आणून आणखी आणून दिलं नाही.
पहिलं वर्ण खर दूषण त्रिशर आहेत. त्यानंतर रावण, कुंभकर्ण, इंद्रजित यांना मारायचंय आणि त्रिभुवनामध्ये सामर्थ्य वाढवायचंय, कृती स्थापना करायची आहे, देवलोकांची बेडी सोडवायची आहे. आणि हे सगळं करण्यामध्ये महत्वाची भूमिका कुणाची आहे? या नकट्या बाईची आहे. म्हणले हिला मारत नसते. पाचवे वैरण जाण सपुत्र सैन्येसी रावण, यासी शूर्पणखा कारण सत्य जाण सौमित्रा. जाण सौमित्रा लक्ष्मणा. पाचवं वर्ण म्हणजे रावण, कुंभकर्ण आहे. सर्व पुत्रांसहित त्यांना नष्ट करणं हे महत्वाचं कार्य या एकटीमुळे साधणार आहे. त्यामुळे हिला मारून ऐकून श्रीरामाचे वचन, सौमित्रे ठेविले धनुष्य बाण, मस्तकी वंदिले श्रीरामचरण, ज्ञान विज्ञान श्रीराम. ज्ञान विज्ञान श्रीराम. ऐकून श्रीरामाचं बोलणं ऐकल्यानंतर कळलं. लक्ष्मण म्हणले मुदलच मारू लागलो मी. रामाचं ज्ञान आणि विज्ञान, केवळ ज्ञान कळून चालत नाही महाराज. रामाचं ही विज्ञान आहे. हे काय आहे? विज्ञान आहे. कारण क्षत्रियाचा धंदा चालवण्यासाठी कोण काम करत? कधी कधी समोर आपल्याला शिव्या दिल्या तरी गप्प बसावं लागतं, कारण ते माणूस खूप फायद्याचा असतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी शूर्पणखेकडून होणारे फायदे रामानं लक्ष्मणाला पटवून दिल्याबरोबर लक्षात आलं, तिला का मारू नये याचा विचार लक्ष्मणानं केला. धनुष्यबाण ठेवलं आणि रामा, तुम्हाला ज्ञान विज्ञान सर्वच कळतं. अशा प्रकारे पूर्ण भावानं शरणागती लक्ष्मणजीने पत्करलेली आहे. 14 विद्यासी अविद्याछेद, करोणी 14 ही परमानंद, श्रीरामाचा बाण बोध परमात्मा बोध प्रबोधी. परमात्म बोध प्रबोधी श्रीरामाचा बाण 14 जणांचं खंडन केलेलं आहे. 14 विद्या दिल्या, सर्व अविद्या हरण केल्या आणि परमार्थाचा बोध भगवंतांनी त्या 14 जणांना दिलेला आहे असं सांगतात. श्रीरामाचा निजबाण देह छेदी हे नवल कोण, छेदोनिया जरा जन्म मरण 14 ही जण सुखी केले. श्रीरामाचा बाण हा त्या ठिकाणी देह छेदतो, यात नवल नाही. कारण देहाला मारणं यात काय नवल आहे महाराज? डोक्यात दोंडा घातला की माणूस मरते, त्यामध्ये विशेषता अशी काही नाहीये. परंतु जन्म मरणाचं जे काही बंधन आहे ते छेदण्याचं काम रामाचा धनुष्यबाण करत असतो. जन्म मरण आणि सर्वच ज्या काही दुःखाला कारण ठरणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचं छेदन करून परम सुखाला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य रामाच्या बाणात आहे. त्याचा परिणाम त्या 14 जणांना झालेला. संकल्प विकल्पेसी म्हण, छेदिले चित्ता चिंतन, छेदोनिया मानाभिमान 14 ही जण सुखी केले. 14 ही जण सुखी केले, छेदोनिया मानाभिमान. संकल्प विकल्प ही मनाची प्रवृत्ती आहे. जोपर्यंत मन जागृत आहे तोपर्यंत चंचल असतं. संकल्प विकल्पाच्या आधारानं कृती करतं. ते संकल्प विकल्पाचा मूलाधार असणारं मन छेदलं आणि सर्व दुःखाचं कारण असणारं मन छेदलं आणि अशा पद्धतीनं संकल्प विकल्प विरहित करून 14 जणांना सुखी केलं, श्रीराम पदाला पोहोचवलं असं सांगतात. छेदोनिया विषय ज्ञान, छेदोनिया भवभान, छेदोनिया देह बंधन 14 जण सुखी केले. विषयाचं ज्ञान छेदलं, देहाचं बंधन छेदलं. तिसरी खंडणी तिसरी देहाचं बंधन, विषयाचं ज्ञान, अशा प्रकारे
सर्व गोष्टीचं छेदन करून रामचंद्र प्रभूंनी 14 जणांना सुखी केलेलं. छेदोनिया कर्मा कर्म बंधन, छेदोनिया कार्य कारण, छेदोनिया मी तू पण 14 जण सुखी केले. मी आणि तू पण छेदलं, कार्य आणि कर्माचं बंधन छेदलं. कारण कर्माचं बंधन देहसंगतीन आहे, कर्माचं बंधन जीव उपाधीन आहे. ती जीव उपाधी छेदली, चैतन्य पदाला प्राप्त केलं, मी आणि तू संपवलं. कारण रामाच्या बाणाची विशेषता आहे, भक्त वैरी समान करी. भक्ताला आणि वैऱ्याला बाण सुटल्यानंतर समान कर. साधूला जीवनभर परिश्रम करावे लागतात, त्यावेळेस मी आणि तू पण सांडलं जात. मी तू पण जाऊ दे दुरी, एकच घोंगडी पांघरू हरी. आज राक्षसाला सुद्धा त्याच घोंगडीच्या आत घेण्याचं दातृत्व ज्या भगवंताकडे आहे, ज्यांनी बाण रूपानं, बघा दातृत्व असावं, परंतु जोपर्यंत संसार आहे, जोपर्यंत प्रकृती आहे, तोपर्यंत राक्षसांना गळ्याला लावलं का? त्यांना बाणानं मुक्त केलं आणि भक्ताला हृदयाला लावून मुक्त करतो. पण मुक्त करणं हा त्याचा स्वभाव आहे. राक्षसांना सुद्धा मुक्तच केलं. शूर्पणखेचे अभाग्य पूर्ण, नव्हेची श्रीराम बाणे मरण. पळाली देह लोभावेन, शंख स्फुरण करिताची. शंख स्फुरण करीतची शूर्पणखेच अभाग्य आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले होते, धन्य धन्य तो रावण मूर्ख मूर्ख विभीषण. कारण काय? रामाच्या बाणाचं त्या ठिकाणी दर्शन होणं, रामबाण हृदयात जाणं आणि राम होणं, या भाग्याला ती गेली नाही. कारण लक्षात ठेवायचं, ती लोक राम पदाला जाऊ शकत नाहीत, त्यांचा उद्धार होऊ शकत नाही, जे द्वेषी आहेत. विरोधी असणं वाईट असणं वाईट नाही, कारण वाईटाचा सुद्धा उद्धार होतो. ते अज्ञानानं वाईटपणा करत असतात. जिला राम स्वरूप हे आनंद देणार हे कळलं, तिनं सुद्धा रामाचा द्वेष सोडला. त्यामुळं रामाचा द्वेष करणारे कधीच रामपदाला पोहोचू शकत. देहाचा लोभ होता, शूर्पणखा नक्त नाक घेऊन पळाली. नाक नक्त झाल्यास तरी देहाचा लोभ सुटावा. सुटला का? नाही सुटला. कारण द्वेषी लोक, खळ लोक स्वतःच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत असतात. म्हणून तर यांचा उद्धार होण्याच्या शक्यता नसतातच. म्हणून भगवद्गीतेच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणले, जे खळांची व्यंकटी सांडो. कारण ती माय सर्वांचा विचार करत असते. यात या खळ लेकरांचा उद्धार होणारच नाही हे कळलं, म्हणून भगवंताला दान मागितलं, माझ्या या खळांचं काय जावो, खळ पण जावो. तशी ही शूर्पणखा आहे, जिच्या अंतःकरणातला द्वेष गेला नाही, म्हणून रामबाणाचा स्पर्श होणारच नाही, म्हणून उद्धाराला प्राप्त झाली नाही. अशा प्रकारची या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी कथा आपण ही आज या भागामध्ये घेतलेली आहे. आदरणीय मृदंगाचार्य तसेच आळंदीमध्ये मृदंगाचं प्रशिक्षण करून सबंध महाराष्ट्रामध्ये भगवंताच्या कीर्तनामध्ये मृदंगाच्या रूपानं शोभा वाढवण्याचं काम ज्यांच्या प्रशिक्षणातून होतं, असे आदरणीय कुष्टीकर महाराज, एकनाथजी कुष्टीकर महाराज यांनी आळंदीतून वाचन केलेलं आहे. आणि आपण किनगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणाहून शिक्षकपणाची सेवा केलेली आहे. म्हणजे नवतंत्रज्ञानाचा वापर परमार्थासाठी करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. सर्व अडचणींमधून प्रत्येकापर्यंत मधुर अशा प्रकारे भावार्थ रामायण पोहोचावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. रामकृष्ण. कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. बजरंग बली हनुमान की जय. एंड मीटिंग करा.